नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, खास करून दिव्यांग बांधवांसाठी. तर दिव्यांग बांधवांसाठी बघा, तालुका स्तरावर अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता ही नेमणूक जी आहे प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे आणि यामध्ये या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जी काही योजना आहेत आपल्या संबंधीची, त्याचबरोबर जे काही सेवा आहेत आपल्या संबंधीची, या सर्वांचं जे काही आपल्याला अडचणी असतात किंवा समस्या असतात त्याबद्दल, त्या योजनेबद्दल किंवा त्या सेवेबद्दल त्या दूर करण्यात येणार आहेत आणि आपल्याला व्यवस्थित सुव्यवस्थित माहिती त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. आपली कोणतीही अडचण असो, कुठल्याही कोणत्याही समस्येबद्दल किंवा मग जे आपली योजना आहेत, जे काही नवनवीन योजना आपल्यासाठीच्या आहेत, दिव्यांग बांधवांसाठीच्या आहेत, संजय गांधी निराधार योजना असतील, इतर योजना असतील, तर या संबंधीचे किंवा मग आपले जे कागदपत्र आहेत, जे जसं की UDID कार्ड आहे, त्याचबरोबर आधार कार्ड आणि आपले जे कागदपत्र इतर असतात आणि त्याबद्दल आपली काही समस्या तहसीलमध्ये येत असते, तर त्या सर्वांसाठीची आता तुम्हाला जे काही समस्या पडली तर ते समस्याचं निराकरण आता हा एकच व्यक्ती करणार आहे. आणि ही जी अधिकारी आहे, जिथे काही तहसीलमध्ये नेमणूक करण्यात आली आहे, या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची जी पूर्तता आहे ती करण्यात येणार आहे किंवा मग समस्याचं जे निराकरण आहे ते करण्यात येणार आहे. आणि या अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे. आता बघा, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला ती जी बातमी आहे ती दाखवून देतो. नमस्कार, मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, दिव्यांगांसाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्याची केली नेमणूक. नियुक्ती करणारा जळगाव जिल्हा परिषद राज्यात एकमेव. तर बघा, नियुक्तीसाठी जे जळगाव जिल्हा परिषद आहे, जळगाव जिल्हा आहे हा राज्यात एकमेव आहे. आणि कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली सुद्धा आहे. आता म्हणून जे काही इतर जिल्हे आहेत आणि इतर जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्यामध्ये आता लवकरच अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि तुम्हाला सर्व समस्यांचं निराकरण तुमच्या होणार आहे. आता इथं काय लिहिलेलं आहे यामध्ये पूर्ण बघून घेऊया आपण. तर बघा, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण आणि कल्याणासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी आणि राज्यात आदर्श ठरणारा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी हे स्वतंत्र पद, अतिरिक्त जबाबदारी निर्माण करून संबंधित अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करण्यात आली आहे. तर बघा, तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी असं या अधिकाऱ्याचं ते पद आहे, या पदाचं नाव आहे. आणि अशा प्रकारचं हे जे अधिकारी आहे हा तुमच्यासाठी स्पेशल तालुका स्तरावरील पंचायत समितीमध्ये राहणार आहे आणि सर्व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या जे काही समस्या असतील त्या दूर करण्याचं काम ते करणार आहेत. जळगाव जिल्हा जो आहे, तालुका स्तरावर विशेषत्वाने दिव्यांग कल्याणासाठी अधिकारी नेमणारा जळगाव हा जिल्हा सर्वात पहिला आहे. त्यामुळे आता दिव्यांगांच्या तालुका स्तरावरच जे काही अडचणी असतील त्या दूर होणार आहेत. सर्व योजनांसंबंधीचे त्यांच्याबद्दलच्या जे काही कार्ड असतील, UID कार्ड किंवा मग इतरही त्यांचे जे प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, या दूर करणार आहेत. आता यामध्ये आपण बघूया नेमकं कोणकोणत्या गोष्टी किंवा सेवा आपल्याला मिळतील हे आपण बघणार आहोत. बघा, जिल्हा स्तरावरील योजना आणि सेवा आता थेट तालुका स्तरावर उपलब्ध होतील. आता यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जे तहसीलमध्ये माहिती मिळायची नाही योजनांची किंवा इतर योजनांचं, जे काही आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असतो, तिथं जाऊन अर्ज करणं किंवा मग तिथून माहिती घेणं किंवा मग इतरही जे काही त्या योजनेबद्दलची माहिती, तर अशासाठी आपल्याला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागते. परंतु आता या सर्व सेवा आता तुम्हाला तहसीलमध्येच मिळणार आहेत. त्याचबरोबर बघा, दिव्यांग प्रमाणपत्र, युनिक डिसेबिलिटी ID कार्ड तालुका स्तरावरच मिळेल, जिल्ह्याच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. तर बघा, UDID कार्ड जे आहे हे तुम्हाला आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, म्हणजेच की जिल्ह्या ठिकाणी जाऊन काढण्याची गरज नाही. आता तुम्हाला तहसीलमध्येच जे खास अधिकारी तुमच्यासाठी नेमणूक करण्यात येणार आहेत यांच्याकडूनच मिळणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शिक्षण व रोजगाराच्या संधीची माहिती स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी होईल. तर बघा, या यंत्रणेमुळे जिल्हाधिकाऱ्यावरील कामाचा ताणसुद्धा कमी होणार आहे. तर बघा, दिव्यांग व्यक्तींबद्दल दिव्यांगांसाठी जे स्पेशल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि हे फक्त दिव्यांग बांधवांसाठीच काम करणार आहेत आणि त्यांचे जे काही विशिष्ट योजना असतील, विविध योजना असतील,
त्यांच्याबद्दलची माहिती किंवा मग जे काही त्यांचे जे कागदपत्र आहेत, UDID कार्ड असेल किंवा मग इतरही कागदपत्र आहेत, ते तुम्हाला तिथूनच काढून देणार आहेत. किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील, तुम्हाला काही योजनेबद्दल समस्या असतील किंवा मग तुमचे अनुदान आलेलं नसेल वेळेवर, तर तुम्ही तिथं थेट विचारणा करू शकता त्यांना आणि तुमच्या समस्येचं निराकरण तिथं होणार आहे. तर बघा, हे जिल्हाधिकारी यांनी आपल्या जे काही दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे यांची. आणि तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी असं या पदाचं नाव आहे. म्हणजेच की जे काही अधिकारी असतील यांना तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार आहे आणि यांची स्पेशल नेमणूक सर्व तालुका स्तरावर होणार आहे. आता सर्वात आधी जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आलेली आहे जळगाव तालुक्यामध्ये, आणि स्पेशल आता सध्या तरी जळगाव तालुक्यामध्येच या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि लवकरच सर्व तालुक्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची जे अधिकारी आहे यांची नेमणूक करण्यात येणार आहे आणि सर्व दिव्यांग बांधवांना दिलासा मिळणार आहे. कारण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.